आपल्याकडे एक विद्यार्थी येऊन गेले, ज्यांचं आत्ता नुकतंच ते अनुसूचित जातीमधून जाती प्रवर्गामधून महाराष्ट्रात ते पहिले आलेले आहेत 2024च्या राज्यसभेमध्ये. बुद्धिवान आणि बुद्धिवान जे आहे सध्या ते निखाडे, बुद्धिवान निखाडे म्हणून आहेत आणि ते सध्या आता ऑलरेडी ते बीडीओ म्हणून काम करत आहेत आणि उद्या त्यांना डीवायएसपी सुद्धा मिळेल. मित्रांनो, जेव्हा आम्ही चर्चा करत होतो ती चर्चा करत असताना मी त्यांना हा प्रश्न विचारला की काय वाटतं, इतक्यापर्यंतचा प्रवास आपण केलाय आणि आता आपण यशस्वी आहोत, काय वाटतं की यशस्वी असणारे विद्यार्थी आणि अयशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात मोठा फरक काय असेल? त्यांचं उत्तर काय होतं माहितीये? 2 शब्दातलं होतं आणि सर ते उत्तर म्हणजे कॉमन सेन्स. कॉमन सेन्स. बघा किती सुंदर उत्तर आहे सर, कॉमन सेन्स. मी म्हणलं जर थोडंसं सांगा स्पष्ट करून. ते म्हणाले कॉमन सेन्स म्हणजे काय की सर बघा, ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत, अगदी डेप्युटी कलेक्टर असू दे, डीवायएसपी असू दे किंवा तहसीलदार असू दे किंवा बीडीओ असू दे, तिकडे IAS असू दे, IPS असू दे, IFS असू दे किंवा पोस्टल सर्व्हिस असू दे, सर ह्या सगळ्या पोस्ट ज्या पोस्ट आहेत ना, ह्या जनरलिस्ट पोस्ट आहेत. म्हणजे इथं स्पेशलायझेशनची गरज नाहीये. म्हणजे इथे तुम्हाला एका विषयावरती फक्त कमांड मिळवायची नाहीये, तुम्हाला इंग्रजीचा प्रोफेसर बनायचं नाहीये, तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअर होऊन तुम्हाला कुठे अभियंता म्हणून काम करायचं नाहीये, तुम्हाला सगळ्या विषयातलं थोडं थोडं ज्ञान पाहिजे. म्हणजेच काय, पद जनरलिस्ट आहेत ना, पद जनरल आहेत ना, मग जनरल पदांकरता त्यांनी जनरल सिलेबस दिलाय आणि त्यांनी अपेक्षा ही ठेवली आहे की प्रत्येक जनरल सिलेबस मधल्या प्रत्येक विषयाचं तुम्हाला फक्त कॉमन सेन्सने जेवढं नॉलेज असायला पाहिजे तेवढं असायला हवं. बस एवढं करा, बस झालं. एवढं तुम्ही केलं ना तरी तुम्ही सर यशस्वी होता. मुलांची चूक काय होते, एका विषयामध्ये ते तज्ज्ञ बनतात. नाही, आपल्याला एका विषयात तज्ज्ञ बनायचं नाहीये. सर्व विषयामध्ये आपल्याला एका सुपरफिशियल, बेसिक आणि सुपरफिशियल लेवलवरती जाऊन अभ्यास करायचंय, ज्ञान मिळवायचंय. कॉमन सेन्सने अभ्यास करा, ऑटोमॅटिक क्युरिओसिटी जागी होते. क्युरिओसिटी जागी झाली की आपण पास होतो.